चला हैदराबादच्या अगदी मध्यभागी असलेल्या एका ऐतिहासिक खजिन्याबद्दल जाणून घेऊया, मुअज्जम जाहीम मार्केट. इतिहास, शॉपिंग आणि आईस्क्रीम यांपैकी या जागेची खरी ओळख कशामुळे आहे? चला शोधूया. शहराच्या मधोमध असलेली ही त्रिकोणी आकाराची इमारत स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना आहे. संपूर्णपणे ग्रॅनाइट दगडाने बांधलेली ही इमारत आणि तिचा तो मधोमध असलेला क्लॉक टॉवर खरंच पाहण्यासारखं आहे. हे मार्केट 1933 मध्ये बांधलं गेलं आणि 2020 मध्ये याचं नूतनीकरण झालं. इतिहास आणि वर्तमान यांचा सुंदर संगम. याचं नाव शेवटचे निजाम प्रिन्स मुअज्जम जा यांच्या नावावरून ठेवण्यात आलं. याची बांधणी इंडो सारसेनिक शैलीतली आहे, ज्यात स्थानिक आणि मुघल कलेचं मिश्रण दिसतं. पण या मार्केटची खरी ओळख आहे त्याच्या चवीमुळे. इथली खादाडी तर एकदम जबरदस्त आहे. सगळ्यात जास्त हे मार्केट प्रसिद्ध आहे ते आईस्क्रीमसाठी, म्हणूनच याला हैदराबादचं आईस्क्रीम हब म्हणतात. इथले सीताफळ, आंबा आणि चिकू फ्लेवर्स खूपच प्रसिद्ध आहेत आणि ते ताज्या फळांपासून बनवलेले असतात. फेमस आईस्क्रीम नावाचं 80 वर्ष जुनं दुकान, सोबतच बिलाल आणि गफूर सारखे ठिकाणही इथे आहेत. आणि हो, हमीदीचा जवजी हलवा विसरू नका, हा तर खुद्द निजामाचा आवडता पदार्थ होता. अगदी जवळच जगप्रसिद्ध कराची बेकरी आहे, जिथली फ्रूट बिस्किटं आणि दिलखुश खूप फेमस आहेत. पण थांबा, इथे फक्त खाण्यापिण्याच्याच गोष्टी नाहीत, शॉपिंगसाठीही हे मार्केट एकदम बेस्ट आहे. ताजी फळं, सुकामेवा, मसाले, अत्तर एवढंच नाही तर मातीची भांडी आणि हुक्कासुद्धा इथे मिळतो. तर इथे भेट देण्याचा प्लॅन असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. मार्केट रोज सकाळी 8 ते रात्री 10:30 पर्यंत उघडं असतं. जवळचं मेट्रो स्टेशन आहे गांधी भवन. आणि खरी गंमत तर ही आहे की इथली आईस्क्रीमची दुकानं रात्री 1 वाजेपर्यंत सुरू असतात. इथे भेट देण्यासाठी सगळ्यात उत्तम वेळ म्हणजे संध्याकाळची. सगळीकडे गर्दी आणि उत्साह असतो. यावेळी संपूर्ण इमारतीवर केलेली रोषणाई पाहण्यासारखी असते आणि वातावरण खूपच छान असतं. तर हे मार्केट म्हणजे फक्त एक जागा नाही तर एक अनुभव आहे. पुढच्या भेटीत इथे कोणती नवी गोष्ट सापडेल